नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 16 नैसर्गिक साधन संपत्ती या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या काही पाठात सेशनमध्ये याच पाठाचा अभ्यास केलेला आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारे जी साधन संपत्तीचा अभ्यास करतोय, जसे की भौगोलिक साधन संपत्तीमध्ये जसे खनिज तेल, इंधने यांचा अभ्यास आपण पाहिला. आपण मागच्या भागामध्ये वेगवेगळ्या इंधनांचा म्हणजे आपण इंधनं पाहिली, जसे की दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचा अभ्यास आपण केला. आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर जंगल, वन संपत्ती म्हणजे आपल्याला जंगलापासून कुठली संपत्ती मिळते. आपल्याला जंगलापासून वेगवेगळ्या औषधी वनस्पती मिळतात, वेगवेगळी लाकडं म्हणजे लाकूड मिळतं आपल्याला. मग ते कोणतं आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला जंगलाचं संवर्धन करायला पाहिजे. मग जंगलाची कार्य कोणती आहेत, आपलं काय कर्तव्य आहे, आपण ह्या पाठामध्ये हे सर्व पाहणार आहोत. मुलांनो, वनसंपत्ती, फॉरेस्ट रिसोर्सेस. मग आता मला तुम्ही सांगा की जंगल म्हणजे काय सांगा बरं, आणि जंगलाचे उपयोग कोणते. तर तुम्हाला आम्ही साधा प्रश्न विचारलेला आहे. तर जंगल म्हणजे काय, तर वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशात जंगल म्हणतात. म्हणजे जंगलामध्ये एकाच प्रकारच्या वनस्पती असतात मुलांनो, तर नाही. जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात, विविध जातीच्या वनस्पती असतात. विविध जातीने व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशात जंगल म्हणतात. मग जंगलाचे उपयोग काय तुम्ही सांगितलं नाहीत मला. तर जंगलाचे उपयोग आपल्याला जंगलापासून वेगवेगळ्या वनस्पती मिळतात. वनस्पतींपासून म्हणजे औषधी वनस्पती मिळतात, लाकूड मिळतं की नाही. मग ते लाकूड आपण कशासाठी वापरतो तर फर्निचर घरात बनवण्यासाठी. मग आपण आज वनसंपत्ती याच्याबद्दल माहिती पाहू. वनसंपत्ती, फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे कुठली वनसंपत्ती आपल्याला मिळते, जंगलापासून काय काय मिळतं, त्याचा आपण अभ्यास आजच्या भागामध्ये करणार आहोत. मग जंगल म्हणजे काय, तर वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास जंगल असे म्हणतात. जंगलामध्ये कशा असतात तर विविध जातीचे वनस्पती असतात, आणि विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास काय म्हणतात तर जंगल असे म्हणतात. विविध वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. म्हणजे जंगलामध्ये वेगवेगळ्या वनस्पती असतात, वेगवेगळे प्राणी राहतात. प्राण्यांचं ते काय असतं, अधिवासच असतं. वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात. म्हणजे विविध वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. मुलांना तुम्हाला माहिती आहे का, जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 30% भूभाग हा जंगलाने व्यापलेला आहे. कशाने तर जंगलाने व्यापलेला आहे. जंगलाची विशिष्ट अशी संरक्षक व उत्पादक कार्य आहेत. जंगलांची अशी काही कार्य आहेत ती आपण आता पाहणार आहोत. जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 30% भूभाग हा जंगलाने व्यापलेला आहे. जंगलाची आता आपण काही कार्य आहेत ती आपण आता पाहणार आहोत. मुलांना जंगलाची कार्य, संरक्षक कार्य. भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे. काय जंगलाचं पहिलं कार्य तर भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे. मृदा धूपेला प्रतिबंध करणे. मृदा म्हणजे मातीची धूप होते माहिती आहे ना, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय होतं, वरून सगळं पाणी म्हणजे येतं ना, आपल्या डोंगरांवरून वगैरे पाणी येतं. मग त्यामुळे धूप आपल्या मातीची धूप होते. ह्याच्यामुळे कसं होतं तर वृक्षांमुळे म्हणजे वनस्पतींमुळे काय होतं तर मृदा धूपेला प्रतिबंध करता येतं ना. म्हणजे मृदा आपल्या जी वनस्पतीची जी रूट्स आहेत ते काय करतात, म्हणजे मुळं आहेत ती मातीला घट्ट पकडून ठेवतात ना. त्याच्यामुळे मृदेची धूप म्हणजे मातीची धूप होत नाही. जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे. काय तर जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत करणे हे जंगलाचे कार्य आहे. पुरांवर नियंत्रण ठेवणे. काय तर पुरांवर नियंत्रण ठेवणे. बाष्पीभवनाचा वेग कमी करणे. काय तर बाष्पीभवनाचा वेग कमी करणे. वन्यजीवांचे रक्षण करणे. म्हणजे जंगलामध्ये मोठी मोठी झाडं असतात, त्याच्यामुळे वेगवेगळे प्राणी जंगलामध्ये राहतात माहिती आहेत ना. मग वन्यजीवांचं संरक्षण करणे. हवेतील वायूंचे संतुलन राखणे. म्हणजे कसं तर कार्बन डायऑक्साईड ते काय करतात, जेव्हा त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः बनवण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काय करतात, त्या हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून ते आपलं स्वतःचं अन्न स्वतः बनवतात की नाही सूर्यप्रकाशाच्या मदतीने. मग त्याच्यामुळे ते काय, आणि त्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो, आणि तो ऑक्सिजन आपल्याला
श्वसनासाठी आपण त्याचा उपयोग करतो आणि तेव्हा आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड काय करतात, ते स्वतःचे अन्न बनवण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये त्याचा ते वापर करतात. त्यामुळे काय होतं, तर हवेतील वायूंचं संतुलन राहतं. पण जर आता आपण जर झाडं तोडली तर असं हे संतुलन राहणार नाही. पण अशा अजून मग जंगलाचं कार्य काय, तर हवेतील वायूंचे संतुलन राखणे. अशा रीतीने पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास व टिकवण्यास जंगलाची मदत होते. मग जंगलांचं कार्य काय, तर भूपृष्ठातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणं, मृदा धुपेला प्रतिबंध करणं, कारण त्याचे मुळं मातीला घट्ट पकडून ठेवतात, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे, पुरांवर नियंत्रण ठेवणे, बाष्पीभवनाचा वेग कमी करणे, वन्यजीवांचे रक्षण करणे, हवेतील वायूंचे संतुलन राखणे. अशा रीतीने पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास व टिकवण्यास जंगलाची मदत होते. कळलं मग जंगलांची कार्य तुम्हाला? आता मुलांनो, औषधी वनस्पती आपल्याला जंगलामधून भरपूर वनस्पती मिळतात. कळलं? काही औषध म्हणजे आणि त्यात जंगलामध्ये तर भरपूर वनस्पती असतात, तर त्यातल्या काही वनस्पती या औषधी असतात आणि मग त्या औषधी वनस्पती आपण त्यांचा औषध म्हणून आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण त्यांचा वापर करतो. तुम्हाला माहिती आहे ना, अडुळसा, जेव्हा तुम्हाला खोकला होतो घरी तेव्हा तुमची आई काय करते, अडुळसा हे एक वनस्पती आहे, त्या अडुळशाची पानं आई काय करते, आणते, त्याचा रस काढते आणि मग ते तुम्हाला देते जेव्हा तुम्हाला खोकला होतो तेव्हा. आणि मग खोकला तो दिल्यानंतर काय होतं, तुमच्या घशामध्ये जो कफ तयार झालो, छातीमध्ये तयार झालेला असतो, तो कफ अडुळशाच्या रसाने तो दूर होतो. मग कुठल्या वनस्पती, तर अडुळसा कशासाठी औषधी उपयोग काय आहे, तर खोकला कफ दूर करण्यासाठी. कळलं? त्या अडुळशाच्या पानांचा रस आई तुम्हाला देते की नाही, ती हिरव्या रंगाची अशी लांबट पानं असतात, ती पानं आणते, त्याचा चुरा म्हणजे त्याचा रस काढते आणि मग तो खोकल्यावर देते. दुसरी वनस्पती बेल ही वनस्पती आहे. ती वनस्पतीचा उपयोग अतिसारावर होतो, म्हणजे जेव्हा आपल्याला लूज मोशन होतं, पातळ संडास लावतो, तेव्हा त्याचा वापर आपण बेलाचा वापर म्हणजे बेलाच्या ह्याने बेल ही वनस्पती अतिसारावर उपयुक्त असते. कडुनिंब तर तुम्हाला माहिती आहे, त्याचे तर अनेक उपयोग आहेत आहे ना. कडुनिंबाचे उपयोग कशासाठी, तर ताप आला, सर्दी याच्यावर इलाज होते. पण आपले जे स्किनचे आजार असतात ना मुलांनो, जसे त्वचेचा आजार, मग आपण काय करतो, तर त्याचे पाणी, त्याचा पाला असतो कडुलिंबाचा पाला, तो पाला आपण गरम पाण्यामध्ये उकळवून घेतलं आणि त्या पाण्याने जर आंघोळ केलं तर आपल्या अंगाला जी खाज येते किंवा आपल्याला काही स्किन इन्फेक्शन झालं असेल तर कडुलिंबाच्या पाल्याने ते दूर होतं. कळलं? सदाफुली हे झाड माहिती आहे ना, त्याला फुलं येतात, छान नेहमी फुलं येतात. याचा उपयोग कशासाठी होतो माहिती आहे मुलांनो, ह्या फुलांच्या अर्काचा कॅन्सरवर उपचार होतो. काय, तर कॅन्सरवर उपचार होतो. दालचिनी माहिती आहे ना, ही दालचिनी कशासाठी उपयोगी असते, तर अतिसार, मळमळ यावर दालचिनीचा उपयोग याच्यासाठी दालचिनीचा उपयोग होतो. सिंकोनाचं हे मलेरियावर औषध आहे. काय, सिंकोना ही मलेरियावर औषध आहे. मग आता ह्या वेगवेगळ्या औषधी वनस्पती आपण पाहिल्या कुठल्या, तर आपल्याला ह्या जंगलातून मिळतात. म्हणजे ही आपल्याला एक वनसंपत्तीच मिळते ना. जसे की अडुळसा, आपल्याला तुळस सुद्धा आपल्याला खूप उपयुक्त आहे ना. तुळस सुद्धा सर्दी खोकल्यावर आपल्याला त्याचा उपयोग होतो. अडुळशाचा, बेल, कडुनिंबाचा तर फारच उपयोग होतो. सदाफुली, दालचिनी, सिंकोना. कळलं? औषधी वनस्पती कुठल्या, अजून सुद्धा औषधी वनस्पती आहेत, आपण त्यांचा पाहूया. तर अश्वगंधा तुम्ही ऐकले का कधी? अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा, तुळस अशा औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग यांची तुम्ही पण यादी करू शकता घरी म्हणजे कुठले त्यांचे उपयोग आहेत. अश्वगंधाचा उपयोग काय, आवळ्याचा उपयोग काय, शतावरीचा उपयोग काय, किंवा तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता. तुमच्या आजीला तर आजीच्या बटव्यामध्ये तर ह्या अशा आयुर्वेदिक ज्या औषधं असतात त्याच्या बटव्यामध्ये तर असतातच. मग अश्वगंधेचा उपयोग काय, शतावरीचा उपयोग कशासाठी होतो, आवळ्याचा उपयोग काय होतो, बेहड्याचा उपयोग काय होतो, हे आपण सगळ्या तुम्ही एक यादी करा आणि तुम्ही तुमच्या आजी आजोबांची ह्याच्यासाठी माहिती घ्या की आवळ्याचा उपयोग कशासाठी होतो आजी, हिरड्याचा उपयोग कशासाठी होतो आणि यादी करा. बरं, करा ना ही कृती घरच्या घरी. आता मुलांनो मला सांगा, तुम्ही आपल्याला म्हणजे जंगलामधून जास्त म्हणजे काय मिळतं मोठ्या प्रमाणात,
तर लाकूड मिळतं. आणि त्या लाकडाचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर घरामध्ये फर्निचर करण्यासाठी, वेगवेगळी अवजारे बनवण्यासाठी, बऱ्याच ठिकाणी म्हणजे घरातील सामान, विविध वस्तू तयार करण्यासाठी आपण त्या लाकडांचा वापर करतो. मग साग, शिसम, कडुनिंब, बाभूळ, सुबाहूळ या झाडांपासून मजबूत व टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते. याचा उपयोग घरातील लाकडी सामान, शेतीची अवजारे, विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच बांधकामासाठी सुद्धा केला जातो, है ना. आणि जंगल संपत्तीपासून आपल्याला अजून काय मिळतं, तर धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्य मिळतात. लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यापासून सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार केली जातात. कळलं. आणि मग हे सगळी संपत्ती आपल्याला कशापासून मिळते, तर कशामधून मिळते, तर ती आपल्याला जंगलामधून मिळते. साबण, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन, लाकूड, निलगिरीचे तेल वापरतात. मग चंदन कुठे आपल्याला मिळतं, तर जंगलामधूनच मिळतं ना. चंदनाची मोठी मोठी झाडं असतात, निलगिरीची पण मोठी मोठी झाडं असतात. मग निलगिरीचं तेल कशासाठी वापरतात, तर अनेक सौंदर्य प्रसाधनांसाठी वापरतात. चंदनाचे लाकूड सुद्धा, वेगवेगळ्या चंदनाचे साबण, चंदनाच्या अगरबत्त्या माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही वापरता की नाही. मग हे चंदनाचं लाकूड आपल्याला कुठून मिळतं, तर हे आपल्याला जंगलातूनच मिळतं. आपल्याला रबर मिळतो जंगलापासून. रबराची पण झाडं असतात. रबर हा चिकापासून म्हणजे एक वनस्पतीच्या चिकापासून रबर तयार होतो. डिंक मिळतो, डिंकाचे लाडू करतात ना आपण. हा डिंक आपल्याला कुठून मिळतो, तर हा जंगलातून वनस्पतीपासूनच आपल्याला मिळतो. अनेक सुगंधी द्रव्य आपल्याला मिळतात. लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यांच्यापासून काय केलं जातं, तेल तयार केली जातात. म्हणजे ना निलगिरीचं तेल आपल्याला जेव्हा आपण सर्दी होते तेव्हा आपण ते निलगिरीचं तेल आपण लावतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला बरं वाटतं, आहे की नाही. मग हे तेल, हे सगळं आपल्याला, ही सगळी साधन संपत्ती आपल्याला कुठून मिळते, तर ही साधन संपत्ती आपल्याला सगळी ही जंगलातून मिळते. कळलं मुलांनो. आता मला मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की रबराच्या तुम्हाला रबरापासून काय काय बनतं मला सांगा. आपण रबर पाहिलात तुम्ही, आणि मग रबरापासून कुठल्या कुठल्या वस्तू तयार होतात ते बरं सांगा बरं. तर रबरापासून टायर तयार होतात, अनेक गोष्टी रबरापासून तयार होतात, आहे की नाही. तुमचे बॉल, तुमची खेळणी, पुन्हा मोठ्या मोठ्या गाड्यांचे सगळ्यांचे टायर हे कशापासून बनतात, तर रबरापासून बनतात. पण जर रबराचा जर पुरवठा कमी झाला तर कुठल्या म्हणजे सुविधा संकटात येतील सांगा बरं मला. की आपल्याला रबर हे कशापासून मिळतं माहितीये का तुम्हाला. हे रबर सुद्धा आपल्याला पासूनच मिळते. आणि वनस्पतीच्या चिकापासून आपल्याला रबर मिळतो. आणि जर आपल्याला रबर मिळाला नाही तर काय होईल, त्याच्यामध्ये आपल्याला वाहनांचे टायर बनवता येणार नाही. त्यामुळे दळणवळणाचा प्रॉब्लेम होईल. पुन्हा आपल्याला सगळ्या म्हणजे उद्योगधंदे बंद पडतील. अशा सगळ्या म्हणजे जवळजवळ 50,000पेक्षा अनेक वस्तू ह्या रबरापासून तयार केलेल्या असतात. आणि जर रबराची निर्मिती झाली नाही तर काय होईल, तर अनेक उद्योगधंदे बंद पडतील. आपल्या दळणवळणाच्या ज्या म्हणजे सोयी आहेत, जशा गाड्यांना म्हणजे टायर नाही मिळणार, त्यामुळे दळणवळणाच्या सोयी पुन्हा म्हणजे त्या सुद्धा आपल्याला जी दळणवळणाची जी साधनं आहेत ती सुद्धा त्यांचा आपण उपभोग घेता येणार नाही. आणि आपले जीवन हे पूर्ण म्हणजे कठीण होऊन जाईल. कळलं. आता मुलांनो मला सांगा तुम्ही, आपल्याला जंगलापासून इतकं सारं सगळं म्हणजे संपत्ती मिळतात. आपण आता पाहिलं किती आपल्याला किती प्रकारचे औषधं वनस्पती मिळतात, कोणती लाकडं मिळतात, वेगवेगळी म्हणजे तेल वापरण्यासाठी आपण निलगिरी वगैरे आपण कितीतरी काही काय पाहिलं ना. सुगंधी द्रव्य आपण म्हणजे वनस्पतीपासून बनवू शकतो. साबण बनवू शकतो. चंदनापासून आपण साबण, अगरबत्त्या म्हणजे वेगवेगळ्या आपण वस्तू बनवू शकतो. कशापासून, तर ह्या जंगलाच्या संपत्तीपासून म्हणजे वनस्पतीपासून. मग अशा आपण जंगलतोड केली, जंगलतोड आपण करतो की नाही आजकाल. कारण आता लोकसंख्या इतकी वाढलेली आहे, त्यामुळे मानवाला घरं राहण्यासाठी हवी असतात, घरं पाहिजे असतात, त्यामुळे जागा हवी आहे. त्यामुळे जागा हवी करण्यासाठी मानव आता वृक्षतोड करू लागलेला आहे. आणि या वृक्षतोड म्हणजे जंगलतोडीचे ह्या दुष्परिणाम काय आहेत मुलांनो. तर जंगलतोडीमुळे काय काय होणार, तर जंगलतोडीमुळे आपण पाहिलं ना
की म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त वाढणार आणि उष्णता वाढणार. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे काय होणार तर म्हणजे प्रदूषण जास्त होणार. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार. कारण का जेव्हा ह्या वनस्पती आहेत ह्या अन्न तयार करण्यासाठी काय करतात तर हवेतील कार्बन डायऑक्साईड तो वायू शोषून घेतात आणि त्या सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आपले स्वतःचे अन्न स्वतः बनवतात आणि या प्रकाश संश्लेषण म्हणजे क्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो ना. ऑक्सिजन त्या बाहेर टाकतात आणि मग तो ऑक्सिजन आपण श्वसनासाठी उपयोग करतो. म्हणजे हवेमध्ये काय राहतं तर संतुलन, पर्यावरणामध्ये एक संतुलन राहतं. मग असं जंगलतोड झाल्यामुळे काय होणार तर याचं संतुलन सगळे बिघडणार, पर्यावरणाचे संतुलन बिघडणार. पुन्हा पाऊस पडणार नाही. मेन कारण म्हणजे काय तर पाऊस पडणार नाही. पाऊस नाही पडला तर काय होणार तर दुष्काळ येणार आणि मग अन्नधान्याची आपल्याला म्हणजे अन्नधान्यासाठी आपल्याला अन्नधान्य मिळणार नाही आणि मग त्याच्यामुळे काय होणार आपल्याला आपलं म्हणजे अन्नधान्य मिळणार नाही, त्यामुळे दुष्काळ येणार. पुन्हा आपण जर वृक्षतोड जास्त केली, जंगलतोड केली तर जिथे जंगलामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत ते असुरक्षित होतील नाही का. मग ते कुठे जाणार. पुन्हा आपल्याला ज्या जंगलापासून म्हणजे जे काही आता आपण पाहिल्या काय वनस्पती औषधं मिळतात ते आपल्याला मिळणार नाही. जसे की म्हणजे लाकूड सुद्धा आपल्याला मिळणार नाही फर्निचर वगैरे बनवण्यासाठी, अवजारे बनवण्यासाठी. म्हणजे जंगलतोड म्हणून करू नये. जंगलतोड पुन्हा कितीतरी पाऊस पडणार नाही. पुन्हा मातीची जास्त धूप होईल. कारण का तर झाडांची मुळं ही मातीला घट्ट धरून ठेवतात. कळलं. आणि त्यामुळे काय होईल तर सगळेच प्राणी, माणसं ही असुरक्षित होतील. त्यामुळे जंगल तोड करू नये. आता जंगल संवर्धन कसे करावे ते आपण पाहूया. कळलं काय आपण पाहूया तर जंगल संवर्धन कसे करावे. तर कमी वय असलेली झाडं तोडू नयेत. काय तर कमी वय असलेली झाडं तोडू नयेत. जेवढी झाडं तोडली जात आहेत त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड करावी व त्यांची काळजी घ्यावी. एखाद्या वेळी काही म्हणजे आता काही असे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यासाठी गरज असते झाडं तोडण्याची, पण आपण जेवढी झाडं तोडतो त्याच्यापेक्षा जास्त झाडांची लागवड करायला पाहिजे. जंगल वापराबाबत असलेले कडक निर्बंध लावायला पाहिजेत. आणि मुलांनो त्यामुळे आपल्याला इतकी म्हणजे आपल्याला वनसंपत्ती आपल्याला म्हणजे मिळालेली आहे किंवा मिळते, मग तिचा वापर आपण व्यवस्थितरित्या केला पाहिजे. अनेक झाडं लावली पाहिजे. वृक्षतोड करू नये आणि वृक्षारोपण केलं पाहिजे. मुलांना आज आपण काय पाहिलं तर आज आपण वनसंपत्ती म्हणजे आपल्याला जंगलापासून कुठली संपत्ती मिळते, काय मिळतं आपल्याला जंगलापासून ते आपण पाहिलं. जंगलामध्ये काय असतं तर विविध जातीची वेगवेगळी झाडं असतात आणि मग त्याच्यामुळे त्या झाडांचा उपयोग काही झाडांचा उपयोग आपल्याला औषध म्हणून आपण करतो. जसे की अडुळसा, कडुलिंब, असे वेगवेगळी जी सदाफुली असे प्रत्येक म्हणजे भरपूर जे औषध आहेत, औषधी वनस्पती आपल्याला जंगलापासून मिळतात. आपल्याला जंगलापासून अनेक प्रकारची म्हणजे लाकडं मिळतात. जी लाकडं आपल्याला घरामध्ये फर्निचर, शेतीचे अवजार, विविध वस्तू बनवण्यासाठी पुन्हा वेगवेगळ्या आपल्याला गोष्टी मिळतात. जसे की डिंक, काथ वगैरे ह्या गोष्टी आपल्याला जंगलापासून मिळतात. म्हणून आपल्याला जंगलातील झाडं म्हणजे जंगलतोड आपल्याला करू नये. आणि जंगलामुळे आपल्याला काय होतं तर आपल्या पर्यावरणामध्ये समतोल राहतो. त्यामुळे वृक्षतोड करू नये. जेवढी वृक्षतोड आपण करू त्याच्या जास्त झाडं आपण लावली पाहिजेत. धन्यवाद.